गुड इव्हनिंग एव्हरीवन. शिक्षक आणि भावी शिक्षक आणि महाराष्ट्रातील सर्व टीईटी देत असलेले विद्यार्थी जे सध्या डीएड आणि बीएड करत आहेत, ते ऍपविअर मध्ये असलेले जे देऊ शकतात असे आपल्या मिशन टीईटीच्या बॅच नंबर 1, बॅच 2 आणि बॅच 3 आज 17 सप्टेंबर 2025 रोजी तीनही बॅच प्रचंड प्रतिसादामध्ये हाऊसफुल आहेत. बॅच फर्स्टला आणि सेकंडला टेस्ट नियमितपणे चालू आहेत. बॅच थर्ड जी आपण 2 दिवसापूर्वी फॉर्म केली होती, त्याच्यामध्ये देखील प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मिशन टीमचा एक सदस्य म्हणून मी राम शेठ तुमच्या समोर तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. अशीच तुमची साथ राहू द्या. तुमच्या लाईव्ह क्लासला दररोजचा वेळ हा 9 ते 10:30 असणार आहे. उलट 10:30च्या जागी 11 होईल. काळजी करू नका. इतर जे सेशन्स लावले जातात ते एक्स्ट्रा सेशन्स असतात. आज 17 सप्टेंबर असल्यामुळे आपण 17 सप्टेंबरची माहिती सांगणारे एक इतिहासाचं सेशन लावलं होतं. त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जातं. काळजी करू नका. मिस झालं तरी त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध असतं. या सर्व रेकॉर्डिंग कुठं पाहायच्या? विवेकानंद क्लासेस, विवेकानंदा करायचं असा फोटो आपल्या टीईटी टेस्ट सिरीजला असतो आणि उभय विवेकानंद हे फ्री फॉर ऑल असे आपल्या 14 ग्रुप्स मिशन नावाने, विवेकानंद नावाने देखील आपले 6 ग्रुप्स आहेत. मिशन नवोदय आणि स्कॉलरशिप नावाचे 2 ग्रुप्स आहेत. असे मिळून आपले जवळपास 22 ग्रुप्स आहेत आणि नवनियुक्त शिक्षक आणि शिक्षकांचे 2 ग्रुप्स आपण स्वतः चालवतो. शिष्यवृत्तीच्या इतर महाराष्ट्रातील ग्रुपला 5वी आणि 8वीच्या 10 ग्रुप्सला आपण आपल्या पद्धतीने मार्गदर्शन करतो. त्यामुळं आपली जी कॅपॅसिटी आहे ती महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात नक्कीच आपला प्रतिनिधी, आपला विद्यार्थी या ठिकाणी आहे. तुमच्या सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे मिशन टीम ही अतिशय उत्सुकतेनं किंवा अतिशय उत्स्फूर्तपणे कामाला लागलेली आहे. सर्वजण काम करतायत. आपल्याला इथून पुढे 66 दिवस फक्त शिल्लक आहेत आणि सकाळी जे मी यातून प्रेरणा घ्या नावाचं सेशन चालू केलेलं आहे ते लक्षपूर्वक पहा. आजचं सेशन 7वीची कविता वैशाल ओव्हरकम समडे नावाची होती. हम होंगे कामयाब एक दिन. 2-4 मिनिटाचं निवांत सकाळी सकाळी लवकर ऐकत जा. मी 5 वाजता पाठवतोय ते. 12च्या नंतर झोपतोय आणि 5च्या अगोदर उठतोय. याचा अर्थ असा पण होतोय आणि मॅन्युअली मी स्वतः हँडल हा मोबाईल करत असतो. मॅडमचा नंबर जरी तुम्हाला दिसत असला तर तो मोबाईल देखील अर्धा वेळ मीच हँडल करत असतो. त्यामुळं जर कोणी चुकून दुखावलं गेलं असेल आमच्याकडून, एखाद्याचं ऍड करायचं राहिला असेल नंबर ह्या घाई गडबडीमध्ये, कारण की प्रचंड प्रमाणात ऍडमिशन तुमचे होत आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये एखाद दोन मिस होणं पण साधी गोष्ट साहजिक आहे. ती समजून घ्या तुम्ही. तुम्ही आम्हाला समजून घ्या, आम्ही तुम्हाला नक्कीच समजून घेऊ. बॅच थर्ड आज रात्री 12 पर्यंत फक्त प्रवेश चालू आहेत आणि 12 नंतर जे प्रवेश घेतील त्यांनी पण काळजी करायची गरज नाही. त्यांची बॅच 4 साठी प्रवेश होतील आणि बॅच 4 ला लाईव्ह क्लासेस उद्यापासून लगेच तुम्हाला करता येतील. टेस्ट ज्या आहेत पाठीमागच्या झालेल्या त्याला 2-3 दिवस थांबावं लागतं आणि फीस काय आहे तर आपण नॉमिनल फीस ठेवलेली. लाईव्ह क्लास तर फ्री फॉर ऑल महाराष्ट्र ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे. पण मिशन टीईटी टेस्ट सिरीजची संख्या 500 क्रॉस झाली आणि आपली कॅपॅसिटी लाईव्हला बसण्याची 500. ज्यावेळेस मला असं वाटेल की टेस्ट सिरीजची मुलांचे मेसेज येतील की सर आम्हाला लाईव्हला बसता येत नाहीये, तुमची कॅपॅसिटी अजून वाढवा, त्यावेळेस आपण विचार करू कॅपॅसिटी 1000ची करायची का. नवीन जे शिक्षक आहेत त्यांनी काळजी करू नका. जे जॉईन असलेले शिक्षक आहेत त्यांनी तुमची नोकरी जाणार नाही. ती तुम्ही 100% पास होणार आहेत, हेही लक्षात असू द्या. शासन निर्णय बदलो न बदलो परीक्षेला आपण सामोरं जावं, संकटांना आपण सामोरं जावं, हा पॉझिटिव्हनेस तुमच्यामध्ये ठेवा. परीक्षा ही ज्ञानावर कमी आणि तुमच्या कॉन्फिडन्सवर जास्त असते. परत तुम्हाला सांगतो, आय रिपीट वन्स अगेन दिस सेंटेन्स, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल. परीक्षा तुमच्या ज्ञानावर कमी आणि तुमच्या आत्मविश्वासावर जास्त अवलंबून असते. किती आत्मविश्वासाने तुम्ही सामोरं जाता या परीक्षेला त्यावर अवलंबून असते. तुम्हाला ह्या पुस्तकांच्या बाहेरचं जे 5वी 6वी 7वी पहिलीपासनं आणि तुम्ही फक्त 60 दिवसाचा आता राहिलेला 66 दिवसाचा अभ्यास
सावर ही परीक्षा पास होणार आहेत असं नसतं. पहिलीपासनं किंवा जन्मापासनं आजपर्यंत खूप सारं नॉलेज प्रत्येकानं, कोणी व्यावहारिक घेतलेलं आहे, कोणी पुस्तकी घेतलेलं आहे, त्याला अनुभव आलेले, या सर्वांच्या बेसवर ही परीक्षा होत असते. म्हणजे गणित शिकताय, आता लसई मसई गणितातली ज्ञानावर आधारित कन्सेप्ट आहे, पण व्यावहारिक गणित पण असतात, ती गणित आपण शिकलेली आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, इतकं अवघड नाहीये पास होणं, खूप सोपं आहे. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला प्रेरणा, यातून प्रेरणा घ्या, हे मिशनच्या टेस्ट सिरीजच्या मुलांना खास ते सत्र मी चालू केलेलं आहे. हम होंगे कामयाब एक दिन, म्हणा आय कॅन, यस आय कॅन डू इट, होय हे मी करू शकतो, असं नियमित म्हणलात तर 100% यश तुमचं आहे. घाबरून जाऊ नका. मी स्वतः 7 परीक्षा एज्युकेशन मधल्या पास झालो, आणि फक्त त्याचं कारण होतं कॉन्फिडन्स. तर त्या कॉन्फिडन्स तुमचा वाढवण्यासाठी, तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी आपली सर्व टीम ही तत्पर आहेच. पण तुम्ही देखील एकमेकांना सहकार्य करा, अभ्यास करताना मदत करा. आपले व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही शेअर करा. मी तुम्हाला सांगितलं की लाईव्ह क्लास आपण पूर्ण महाराष्ट्रासाठी फ्री देण्याचा प्रयत्न करू. आता हे सर जे सांगते त्यांचं क्वालिफिकेशन काय, तर मी राम शेख, एम ए इंग्लिश, एम ए हिस्ट्री, एम एड औरंगाबाद गव्हर्नमेंट त्यावेळेस, आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणाहून झालं. मी 2013 ची टीईटी पास झालो, पुन्हा 15 ची टीईटी पास झालो, 2017 मी सेट पास झालो, नंतर मी सीटेट पण पास झालो. म्हणजे विचार करा, आणि TIT 2017 मधून मी मास्टर झालो, शिक्षक झालो. तर त्यामुळं काळजी करू नका. आणि इथे शिकवणारे शिक्षक फक्त डीएड आणि बीएड झालेले नाहीत, स्टेट नेट क्वालिफाईड, PhD क्वालिफाईड आहे. काल तुम्हाला पूनम मोराळे मॅडमने क्लास घेतला, त्यांचं डॉक्टरेट आहे मानसशास्त्रामध्ये, आणि एज्युकेशन मध्ये सेट आणि नेट दोन्ही पण आहे. बऱ्याच वर्षाचा त्यांचा अनुभव आहे अध्यापनाचा. मी स्वतः तुम्हाला, तर माझं परत परत नाही सांगणं योग्य नाही, तुम्हाला सर्वांना ते माहित झाले, काही जण नवीन असतील तर त्यांना हळूहळू माहित होईल. हरिश्चंद्र मुंडे सर हे पण एमएड आहेत, आणि ते 2017च्या परीक्षेतून 5 सप्टेंबर 2019 शिक्षक म्हणून जॉईन होते. पण त्यांना जिल्हा परिषदला शिक्षक व्हायचं होतं, पुन्हा त्यांनी 2022 म्हणजे 23 झालेली परीक्षा दिली, पुन्हा ते जिल्हा परिषदला जॉईन झाले, आणि त्यांनी पुन्हा आता 25 TIT दिली, त्याच्यात देखील त्यांना खूप छान मार्क्स आहेत, आणि ते पुन्हा अजून तिसऱ्यांदा शिक्षक होते, आणि सिटेट पास आहेत, ते नुसती टेट नाही तर सिटेट पास आहेत. हरिश्चंद्र मुंडे सर आणि मी एकमेकांसमोर 2017च्या परीक्षेला होतो, आणि त्यांना 133 मार्क होते आणि मला 131, दोघंही मित्र. आणि तर ते देखील आपल्या सोबत मिशनच्या टीम मध्ये आहेत. ते नियमितपणे, आता आजपासून त्यांनी हिंदी, त्यांचं MA हिंदी पण आहे, हिंदीच्या पण त्यांनी प्रश्नपत्रिका पाठवायला सुरुवात केली. हिंदीची पहिली प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाठवली गेली. इंग्लिशला घाबरू नका, इंग्लिशला आपण पर्याय यावेळेस निवडला आहे की फर्स्ट लँग्वेज हिंदी, सेकंड लँग्वेज मराठी, असं तुम्ही करायचं आहे हिंदी पासनं वाचण्यासाठी, आपल्याला पास होण्यासाठी. इट्स अ माइंड गेम, इट्स अ माइंड गेम. परीक्षा परिषदेनं कुठेही तसं मेन्शन केलं नाही की ज्यांचं इंग्लिश माध्यम आहे त्यांनी इंग्लिश घ्या म्हणून, आणि मराठी माध्यम आहे त्यांनी हिंदी घेऊ नका म्हणून. तर इट्स माइंड गेम, तुम्ही लक्षात घ्या. परीक्षेचं माध्यम तुम्ही जरी हिंदी टाकलं, तर तुमची प्रथम भाषा हिंदी येणार आहे, आणि द्वितीय भाषेमध्ये तुम्हाला मराठी येणार आहे. त्याला इंग्लिशमध्ये पण ऑप्शन नाही बरं का. हिंदीमध्ये प्रश्नपत्रिका येत नाही. आपला व्हिडिओ युट्यूब चॅनलला जाऊन पहा, 8-10 मिनिटाचा, मला वाटतं काहीतरी 16 मिनिटाचा व्हिडिओ आहे, सविस्तर मी कालच बोललोय त्याच्यावर. निवांत राहा तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका. मीच एकटा नाही बरं का, बरेच जण सांगतायत हे, फक्त सांगताना काही जण उलट करतायत. आहे का नाही. आमचे एक मित्र आहेत नगरचे, मोठे युट्यूबर आहेत, चांगले युट्यूबर, त्यांनी उलट केलंय की प्रथम भाषा तुम्ही मराठी घेतली तर दुसरी हिंदी घेता येईल, असं नाहीये. प्रथम भाषा मराठी नाही म्हणायचं, आजपासनं आपण हिंदी म्हणायचं, आणि माझी द्वितीय भाषा मराठी आहे असं म्हणायचं. ज्यांना इंग्लिशची भीती वाटते त्यांनी, हे मी तुम्हाला सांगितलंय. टेस्ट सिरीजच्या मुलांना मी पिन करून मेसेज ठेवलाय, त्यांनी असं समजायचं नाही की आम्हाला इंग्लिश घ्यायचं नाही, इंग्लिश घेऊ शकता की. ज्यांना मराठी आणि इंग्लिश घ्यायचंय त्यांनी बिंदास्त घ्या, ज्यांना इंग्लिश जमते त्यांना. मी तर रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे. 100 टेस्ट आहेत आपल्याकडे इंग्लिशच्या, 100. एक प्रश्न सुटलेला नाही, काळजी करू नका. ते इंग्लिशची जर ज्यांनी घेतलाय त्यांनी, पण घेणार नाहीत किंवा ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी ऑप्शन आपण यावेळेस निवडलाय. पहिली भाषा हिंदी, दुसरी भाषा मराठी. विषय इथं दोन्ही पेपरला तेच आहे. GR पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला भेट द्या,
फुल कॉन्फिडन्स, जे पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांच्यासोबत राहा. विवेकानंदांचं एक वाक्य आहे, जे नकारार्थी लोक आहेत ना त्यांच्यापासून बिलकुल दूर राहा. एक क्षण त्यांच्या जवळ थांबू नका, कितीही जवळचा असू द्या, पण थांबू देऊ नका. माझा पहिलं म्हणणं असतं, थांबूच देऊ नका त्यांना जवळ. कधीपर्यंत? किमान परीक्षा होईपर्यंत. जो म्हणेल की लय अवघड परीक्षा असते, त्याला जवळच उभा करू नका. अवघड या जगात काही नसतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. असं नुसतं आपण विद्यार्थ्यांना लेकरांना म्हणायचं का? आपण पण म्हणून बघू की. सर असं काय म्हणल्यानं होतंय का? अरे म्हणून तर बघू की. तर अशा गोष्टी या लक्षात घ्या. मी 2 मिनिटं म्हणलो होतो, परंतु तुम्ही सर्वजण इतके प्रेमाने भरभरून त्या सिरीजच्या ग्रुपला जॉईन होत आहात, त्यामुळं तुमचे आभार मानण्यासाठी मी यासमोर आलो. वेळ न जास्त दवडता एका ह्याच्यामध्ये सांगतो. संबंध महाराष्ट्रातील जे जे भावी शिक्षक आणि शिक्षक आहेत त्यांनी घाबरायची गरज नाही. रामशिप सर यांच्या मिशन टीईटी 2025च्या ग्रुपला 499 या नाममात्र शुल्कामध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि संबंध महाराष्ट्रासाठी हे टीईटीचे लाईव्ह सेशन्स आपण फ्री ठेवणार आहेत आणि आहेत. संध्याकाळच्या सेशन मध्ये 9 ते 10:30 मध्ये आपण गणित, हिंदी, मराठी आणि मानसशास्त्र ही 4 विषयावर फोकस जास्त करणार आहेत. इतिहास भूगोलाची काळजी करू नका. माझं स्वतः सोशल सायन्स आहे, त्यांच्यासाठी खूप सारे व्हिडिओ छान अजून राहिलेत पाठवायचे, ते पाठवतो. काळजी करू नका. टेस्ट चालू झाले तुमच्या. हिंदीच्या टेस्ट काही बनवणं चालू आहे आणि काही बनवणं झालेलं आहे. 10 एक टेस्ट सरांच्या तयार आहेत. अजून काही टेस्ट त्या बनवतील. 60 दिवस आहेत आपल्याकडे. पर्यावरण शास्त्राच्या टेस्ट अजून नाही तयार झालेल्या, त्या पण होतील. काळजी पर्यावरण शास्त्राची करू नका. स्वतः 5वीचं पर्यावरण शास्त्राचं पुस्तक आपल्याकडे आहे. खूप अवघड नाहीये ते. जे अवघड वाटतं ते मध्ये गणित, मानसशास्त्र, मराठी, हिंदी आणि प्रॉम्प्ट मार्क्स मिळवून देणारे सब्जेक्ट, याचे लेक्चर्स आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करूया. सायन्सची टेस्ट नाहीत का? सायन्सच्या टेस्ट आहेत की. सायन्स सगळ्याच विषयाच्या टेस्ट आहेत, कोणत्या विषयाचे नाहीत. सायन्स ज्या आजच्या शुभांगी मॅडम आपल्या सोबत लाईव्ह मध्ये आहेत, त्या 5 मिनिटं मला वाटतं थांबल्या, तर काय एक्झॅक्ट मी त्यांना हे केलं नाही. त्या सुद्धा तुमचे लाईव्ह लेक्चर्स घेणार आहेत. त्यांचं MSc केमिस्ट्री आहे. आणि पूजा मॅडमचं स्वतः MSc फिजिक्स क्वांटम सायन्स मध्ये त्यांचं झालेलं आहे. प्रॉपर युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगरला त्यांनी 2 वर्ष तिथं राहून केले, लग्नाच्या अगोदर केलेले. त्याच्यामुळे काळजी करू नका. MSc फिजिक्स झालं, MSc केमिस्ट्री झालं, आणि आमचीच एक ताई जिचं MSc बायोलॉजी मध्ये सेट नेट आहे, नेट आहे, आय थिंक नेट आहे, येस नेट आहे. तर तुम्ही काळजी करू नका. त्या सायन्सवाल्यांनी तर अजिबात काळजी करू नका. सगळे मातब्बर लोक आहेत आपल्याकडे, फक्त डीएड बीएड झालेलं नाही. आणि शुभांगी मॅडमचं झालं, पूजा मॅडमचं झालं, नुसतं MSc फिजिक्स बीएड नाही, तर त्यांनी स्वतः टीचिंगचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांना या खाचकळगी कळाले. आता पूजा मॅडम तर नेहमी माझ्यासोबत आहेत. शुभांगी मॅडमला पण बऱ्याच वर्षापासून मी शिकवलेलं आहे आणि त्या छान अभ्यासू वृत्तीच्या आहेत, तर त्या तुमच्या सोबत आहेत. सगळेजण काळजी करू नका. विषय कोणताही सुटत नाही. अभ्यास नियमित करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, परत एकदा रिपीट करतो, ही परीक्षा फक्त ज्ञानावर नाही, ज्ञानावर तर असतेच, पण फक्त ज्ञानावर नाही, तुमच्या आत्मविश्वासावर आहे. नेहमी रोज सकाळी उठले म्हणा, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट. होय, मी ही परीक्षा पास होणारच. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय काही येऊ देत, परीक्षा आमच्यासाठी कंपल्सरी असू देत नाहीतर नसू देत, तो निर्णय रद्द व्हावा अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. शिक्षकांना 2013च्या अगोदर लागलेल्या यांना टीईटीतून सूट मिळावी असं मला मनोमन वाटतं. तो काही आनंदाची गोष्ट नाही की त्यांना कंपल्सरी झालं म्हणून आम्हाला आनंद वाटतो, आम्ही पास झालो, तर असं काही नाहीये. तर तुमच्या सोबत आम्ही नक्की आहोत, पण हे लक्षात घ्या, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि तो निर्णय इतक्या लवकर बाद होत नाही. किमान ते 1 वर्ष आपल्याला मानसिक त्रास देतील. तो मानसिक त्रास तुम्ही घेऊ नका. नोकरी कोणाचीही जाणार नाही याची शाश्वती मी 100% आजपासून देतोय, लक्षात घ्या. ती शाश्वती मी देतोय, ती फक्त विचारपूर्वक नाही, तर माझ्या वाचनानुसार, माझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेनुसार ही कळते. 8 तारखेलाच मी सांगितलं होतं की ही परीक्षा लवकरच नोव्हेंबर डिसेंबर मध्ये टीईटी होणार आहे, आणि बरोबर तिथून पुढे 2-3 दिवसानंतर 11 तारखेला तुम्हाला मी एक मेसेज टाकला होता की तुम्हाला न्यूज लवकरच येईल, आणि लगेच तुम्हाला तिथून पुढे 11च्या नंतर 1-2 दिवसाला न्यूज आली. या सगळ्या गोष्टी अनुभवानं, तर्क हे खरे ठरत असतात. आपण काही कुठे ज्ञानी नाहीत, ज्ञानी नाहीत, आपला कुठं काही वशिला नाही, हे त्यांना विचारून आम्ही सांगतो. तर हे सगळं ज्ञानावर, आणि ऑथराइज्ड वेबसाईट तुम्ही सर्च करा. शिक्षकांनी आणि भावी शिक्षकांनी लक्षात घ्या,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या वेबसाईटवर प्रश्नपत्रिका आहेत. आम्ही तर पीडीएफ तयार केलेल्या आहेत प्रिव्हियस इयरच्या, फक्त ते डाउनलोड आणि पेस्ट एवढंच राहिलेलं आहे. ते आपण मिळतील, काळजी करू नका. आणि पेशन्स ठेवा. आता ह्या आधुनिक काळामध्ये आपल्याकडे पेशन्स राहिला नाही, तर कृपया तो पेशन्स ठेवा. परीक्षेला पण घाबरू नका, पॅनिक होऊ नका. तुमच्या सोबत तुमचेच बांधव असलेले आम्ही सर्व शिक्षक आहोत. आपण सर्व एकाच कुटुंबातले आहोत. कोणत्याही अमुक जातीचे अमुक धर्माचे नाहीत. तर आपला मानवता हा धर्म आहे. आणि मी काल त्याच्यामुळेच माणसाने माणसाला माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे ही पाठवलेलं आहे. तुम्ही एकमेकांना नक्की साथ द्याल, सोबत कराल, आणि ही परीक्षा किंवा हा भवसागर तरुण जाण्यासाठी एकमेकांची सोबत कराल. तुम्ही तुमच्याकडे जे म्हणून चांगलं असेल ते तुम्ही इतरांना तुमच्या परीक्षार्थींना शेअर कराल. कारण की ही स्पर्धा मेरिटसाठी नाहीये, ही स्पर्धा आहे पात्रतेची. इथं कुणी कुणाचा स्पर्धक नाहीये. आपल्याकडे असलेलं ज्ञान कोणीही लपवून ठेवणार नाही. तर या गोष्टी लक्षात घ्या. आणि तुमच्या परीक्षेसाठी तर शुभेच्छा आहेतच. आणि मिशन टीम मध्ये ज्यांनी अजून टीईटी टेस्ट सिरीज साठी ऍडमिशन घेतलेलं नाही, प्रवेश घेतलेला नाही, ते ग्रुप जॉईन करण्यासाठी 499 पूजा मॅडमचा नंबर सर्व ग्रुपवर आहे. 8806 59 70 47 हा नंबर तुम्हाला दिलेला आहे. माझा पर्सनल नंबर तुमच्याकडे आहे. उद्या शाळा आहे, कॉल करू नका उद्याच्याला. 10 ते 4 मध्ये मी पण बिझी असतो. पुन्हा 6च्या नंतर पुन्हा बिझी असतो मी, पुन्हा 12 पर्यंत. व्हॉट्सअप करून ठेवा, 100% उत्तर मिळेल. नाहीच मिळालं तर कॉल करा ना. मग एवढं तरी काय, एवढं करू शकता. पण इतकं नाही की छोटच करा नाही, पण कॉल करायचंय, रामसरलाच बोलायचं. तुमच्यासाठी रोज मी तुमच्या समोर आहे, डेली समोर आहे. काळजी करू नका. कंटाळा येईपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे, परंतु रोज मी इतका वेळ घेणार नाही. सॉरी फॉर इट. आज पण उशीर झाला बराच. मी आदरणीय सचिन सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन सुरू करावं. सचिन सर, यू कॅन स्टार्ट युअर सेशन प्लीज. मी शेअर करतो स्क्रीन. नक्की नक्की नक्की. मी माझं रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि तुमचं चालू करतो नंतर.